हे आता जो आनंद दिसतोय तुमच्या समोर तो बघण्या, कारण एकदम 30% कॅन्सल झाल्यामुळे आता मला जो आनंद झाला तो बघणं मावळण्यासारखा आला. गणपती बाप्पा खूप धन्यवाद साहेब, तुमचे खूप धन्यवाद. डेपो दिलं तर थोड्या वेळात तुमका ही का बस दाखवतो. लाल परी कोकणात आमची ही गाडी जातली कोकणात. दोन दिवस आम्ही वाट बघितली, पण आज आमची गाड्या बुक झाल्या, त्यामुळे खूप आनंद झाला. आणि आता लालपरी आली आहे ही बघा. सो नमस्कार मंडळी, स्वागत असं आजच्या नवीन व्हिडिओत. मंडळी, कालच्या व्हिडिओत तुमका दाखवलं होतं की एसटी एकेरी बुकिंगवर त्या रकमेत 30% एकूण वाढ झाली होती मंडळी. पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे की जी 30% वाढीव जी GR निघालो होतो ना, तो पूर्णपणे कॅन्सल केलेलो हा शासनात. म्हणजेच विशेष आभार आपले परिवहन मंत्री, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचे सुद्धा. मंडळी, आता ह्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा चाकरमान्यांचा आनंद आहे ना, तो द्विगुणित झालेलो आहे. हा आता रेल्वेवाले जे असं ते रिझर्वेशन केलेले ते त्या थ्रू जातलेच, पण एसटीच्या रिझर्वेशनसाठी ज्यांचं 2-2 महिने जो खटाटोप चाललेलो असताना मंडळी, मुळातच आपली ही व्हिडिओ त्या थ्रू चाललेलीच असा की जी धावपळ कशी असता की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पण ही जी धावपळ आणि हे जे 2 महिने जे बुकिंगसाठी चाललेली जी हा ना, त्याची म्हणतात ना चीज झालेला. आणि फायनली तो GR सुद्धा रद्द झाल्यानंतर आज संपूर्ण जे जे काही संस्था होते, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळ सुद्धा गेला होता आणि इतर संस्था देखील होते, त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या त्यांचे गाडी, आमचे सुद्धा आपले 6 गाडी बुक झालेले आहेत, त्यांची सुद्धा गाडी बुक झालेली असतात. आणि एक प्रकारचं चाकरमान्यांमध्ये ना मंडळी आनंद पूर्ण झालेलो आणि पुन्हा आनंदाचं वातावरण झालेला. सो व्हिडिओ तुम्ही बघा. आतली व्हिडिओ काढलेली नाही कारण शासनाच्या कार्यालयीन विभागामधले व्हिडिओ काढू अलाउडच नाही, सो ते आपण व्हिडिओ काढले नाहीत. पण बाहेर आल्यानंतर आपण व्हिडिओ काढलेली असतात आणि त्या साहेबांचे सुद्धा आभार देखील मानलेले असतात. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि हो तुमच्या मित्र परिवारात सुद्धा पाठवा. आणि हो पुन्हा एकदा सांगतोय, 30% जा होता वाढीव जे दर आकारले होते ते पुन्हा GR रद्द झालेलो असा. तो कुठल्याही संभ्रमात राहू नका. निसंकोचपणे आपल्या लाल परीन विशेष आकर्षण, यंदाचा नवीन लाल परी जी या गौरी गणपतीसाठी आलेल्या मंडळी, त्याच्यात तुम्ही निसंकोचपणे प्रवास करा. सो आता ही व्हिडिओ बघा. तर मंडळी, कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितला आता आम्ही इलो इथे ठाणे प्रशासकीय कार्यालयात आणि आज नंबर लागलो. आता पैसे वगैरे भरून 6च्या 6 एसटी बुक करणार. आणि पाऊस तर भरपूर आहे. परब दादा असत हे बघा बरेच आणि 2-3 जण आतमध्ये गेलेले असत. गणपती बाप्पा खूप धन्यवाद साहेब, तुमचे खूप धन्यवाद. काय झालंय थोडस घरातच पडलो. काळजी मंडळी साहेब आहेत. खरंच अशा ह्या कालची आपल्याला गोष्ट कळली अचानक, पण ती कॅन्सल झाली. सरकारने जो शासनाने GR रद्द केला, पण या साहेबांनी रद्द झाला. आणि साहेबांनी एवढा प्रतिसाद दिला, जेवढे इथे रिझर्वेशनला आले होते एकेरी ग्रुप सगळे, आणि दरवर्षी खूप सपोर्ट करतात. आणि मार्गदर्शन पण आलेल्या माहितीवर कशा प्रकारे चांगलं मार्गदर्शन करावं, जेणेकरून चाकरमान्यांना, येणाऱ्या भाविकांना कुठलीही प्रकारची गैरसोय होऊ नये. आणि असे साहेब मिळणं म्हणजे भाग्य लागतं. खूप खूप धन्यवाद साहेब. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. छत्रबंद करा मंडळी. तर आम्ही कोपटच्या एसटी डेपो असं ऑफिस आहे. तर आत्ताच पैसे भरणं वगैरे सगळं झालेलं, प्रोसेस झालेली आहे. जसं की तुम्ही बघितलात, साहेबांनी जो आम्हाला सपोर्ट केला आहे. आणि सो आता 6 गाडी फिक्स झालेल्या असत, पूर्ण बुक झालेले असत. आणि आज मात्र सकाळी 8 वाजल्यापासून सगळी मंडळी लाईनीत होती आणि नंबर इलो. तर सगळ्यांका आनंद पण वाटता आणि केलेल्या कामाची आता पोचपावती आजच्या कामाची झालेली आहे. सो आता 2 मिनिटं तर आता आपण ह्याची कमी केली ते अजून आनंद. आता 2 मिनिटं आता ह्याची जरा खबरबात होईच ना, तर आता लगेच बघूया काय म्हणतो. तर आता सगळे असत बघा सकाळपासून. आता काका कसं वाटलं आता फायनली झालेला? आता फायनल झाला म्हणजे मोकळा श्वास घेतला असं झालं, कारण गाडी बुक होणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि सगळे डेपोचे साहेब वगैरे लोक आहेत ते सहकार्य करतात, त्यामुळे काही टेन्शन एवढं आलं नाही.
तरी पण आता आम्ही लालपरी पण दाखवू, जी नवीन गाडी आता आली आहे ना ती आपण आता तिथे जाऊन फोटो काढू आणि त्यांना दाखवू. म्हणजे लालपरी कच्च्या नवीन पद्धतीत आली आहे, ती 40 सीटची आली आहे. अच्छा. हां, त्यामुळे कसं आता पुढच्या 2 सीटचा असतं तर प्रॉब्लेम असतो, तरी बघू आपण आता. ओके. कसले का जे आता जो आनंद दिसतोय तुमच्या समोर तो बघण्याकरता एकदम 30% कॅन्सल झाल्यामुळे आज आम्हाला जो आनंद झाला तो गगन मावळण्यासारखा आला. तरी हे आमच्या आता अजूनही आम्हाला टेन्शन आलं, कारण आम्ही 42 सीटची बुकिंग केली आहे आणि आम्हाला 40 सीटचीच भेटली गाडी. पण त्याच्यानं ॲडजस्ट करणं आम्ही मांडीवर घेऊन जाणार, पण आम्ही गावी जाणारच आहे. आणि भरपूर आता म्हणजे 2 दिवस आम्ही वाट बघितली, पण आज आमची गाड्या बुक झाल्या, त्यामुळे खूप आनंद झाला. आणि आता लालपरी आली आहे, ही बघा, ही नवीन पद्धतीची लालपरी. अशा पद्धतीच्या गाड्या आहेत. अच्छा, हे बघा अशा लालपरी आलेली आहे. 2x2 कोच, 2x2 कोच, नवीन 40 सीटर लालपरी. या पद्धतीच्या गाड्या आपल्याला भेटणार आहेत. अच्छा, ओके. तर काका, आम्ही सकाळपासून म्हणजे 9 वाजल्यापासून इथे उभे आहोत. त्याचं एकदम चीज झालं आणि भरपूर आम्हाला समाधान झालं आहे त्याच्याबद्दल. काकांनो, व्यवस्थित मजा वाटली. सगळे सकाळी 8 वाजल्यापासून उभे होतो लाईनीत. गावा गेल्यासारखं वाटलं. गावात तर जाऊचाच मंडळी. आता ह्या आम्ही डेपोत दिलं तर थोड्या वेळात तुमका ही का बस दाखवतो. लालपरी अशी असतील ही. मंडळी बघा, ही लालपरी ही ना मागची, ही बघा लालपरी. मंडळी, ही लालपरी. लालपरी नाही, लालपरी कोकणात लालपरी आमची ही गाडी जातली कोकणात. कोकणात जाते. मंडळी, थोडं आता आपण जाऊया. नवीन पद्धतीची गाडी इली एसटी, मस्त. समोर पण छान गाडी आहे बघा. आणि खास कोकणात जाण्यासाठी मंडळी शासनाने नवीन लालपरी ही काढलेली आहे. ही बघा, आणि अगदी आतमध्ये सुद्धा तिची सिटिंग रचना वगैरे एवढी सुंदर आहे ना, पूर्ण छान आहे. हे बघा, आता मी गाडीत जाऊन दाखवते तुमका. हे बघा, ड्रायव्हिंग सीट, इकडे बोनेट आहे, आणि बघा ना सिस्टम किती सुंदर आहे. नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी प्रमाणे ह्या गाडीची रचना. हे बघा, 2x2. आणि मुख्य म्हणजे बघा, हे सीट आहेत ना, पुशबॅकवाले सीट सुद्धा असत. हे बघा, पुशबॅक. काका बसा बघू. हे बघा, काका आता बसतले. आता हे करा, सीट पाठी घ्यावा. हे बघा मंडळी, ही सुंदर रचना आणि एवढी नवीन गाडी आहे. आणि ही गाडी आता आपल्या कोकणात गावात जाऊसाठी असतली आहेत. मस्त वाटतं ना, बघा ना. आणि सीट मात्र 40 आहेत. आता बघूया पुढचं कसं काय होतं. पण एकंदरीत चांगली गाडी आहे, नवीन गाडी, चाकारमान्यांसाठी खास लक्झरी टाईप गाडी, पुशबॅकवाली. आता का माझा व्हिडिओ काढा बघू, जरा पकडा. मी जरा बसतोय, चालू आहे व्हिडिओ. आता मी बसते, बघूया तरी. हाय बसते, हाय थांबा. हाय बसूया. ही सीट वरती इली, आता ही सीट खाली. हा मस्त मंडळी. पहिल्यांदाच पुशबॅक सीट आहे. आणि आपल्या एसटी महामंडळाचे खरंच खूप खूप आभार. आणि ही नवीन गाडी खास चाकरमान्यांसाठी आता सेवेत येतली आहे गणपतीसाठी. तर तुम्ही नक्कीच प्रवास करा ह्या लालपरीयन, खरंच खूप छान आहे.